वेलकम बॅक टू सवान सिस्टर्स. आणि काय दोघींनी तर गाईज मिशोवरून काही गोष्टी मागवलेल्या. तर खास मला रील बनवायची होती आणि ते एवढा वेळ मी रील्स बनवण्यात घालवला आणि प्रॉपर नाही वाटत हिला, म्हणून ती रील डिलीट करणार आहे. तर उगाचच काढली टाइमपास. तर हे मागवलेलं मी. हे मला अजिबात नाही आवडलं. ऍक्च्युली हा कलर नाही आवडला असं बोल, बट हे छान आहे ना पॅटर्न. हा असू शकतं मे बी, त्यामुळे मला कदाचित ते आवडत नाही. बट हे छान वाटतंय. हे ऍक्च्युली वेअर करायचं वेस्टर्न आउटफिटवर. जसं आता मी वेस्टर्न वेअर केलं ते यावरती जाणार, किंवा वन पीस वेअर केला तर त्यावर जाणार. इट्स लाईक हे पण वेस्टर्न आउटफिटवर पण जाईल. आणि हे मला काय वाटतं, बांगड्या वाटतात. या पण बांगड्याच आहेत. आणि हे सगळं अंडर ₹200 आहे. तर कॉमेंट करा जर तुम्हाला हवे असतील. मिशोवरून मागवलंय. कॉमेंट फॉर लिंक. हे माहिती आहे जुन्या म्हणजे 90s मध्ये. आणि सनग्लासेस बघू शकता इथे जॅगवार ना. बट मी वेगळे सनग्लासेस मागवले. वेगळे होते, पिंक शेड्स होते, पण हे तर ब्राऊन शेड्स आले. ठीक आहे छान वाटतंय. आय लव्ह इट. मला फक्त हेच नाही आवडलं. हे कदाचित आम्ही चेंज करू मे बी. मला हे बघू वेअर करून बसून छान वाटतंय. हे मी वेअर करणार आहे. हे आपण म्हणजे हे वेगवेगळं आहे. लाईक हे वेगळं आणि करू शकतो. तर आपण तुम्हाला फक्त हे वेअर करायचं तर असं पण करू शकतो. आणि वॉच सोबत पण आपण वेअर करू शकतो. आणि हे ग्लासेस मला आवडले. अमेझिंग. ग्लासेस तुला सूट होतात. आणि हे पण खूप भारी आहेत गाईज. मला आवडले. ह्याच्या कलरमुळे थोडंसं छान वाटतं. जर कलर त्याचा असं असेल ना तर हा प्रॉपर एकदम गोल्ड आहे. तर गोल्ड चांगला नाही. आंखों में आ रहा हो. बट एनिवेज आता आम्हाला निघायचं आहे. मी जसं वाटेल पुन्हा ड्रेस वेअर मला ऍड शूट करायचं. तर आता आम्ही निघतोय कारण की मला जायचंय शिवानीला गिफ्ट घ्यायला बर्थडेचं. सो मी आणि मम्मी चाललोय. तर भेटूया आपण तिथे. सोनल पण येते ना. सोनल पण येते. सो लेट्स गो. हे काय शर्टा प्यार त्याला लूज नको करू असं करून. अरे ते द्यायचंच आहे. नाही म्हणून खराब करशील. अरे ते यायचंच आहे ना, तू ठेवणार आहे. हा मे बी आय डोंट नो. चला काय हे मी तुम्हाला भेटूया. दाखवते. असं करावं लागणार तेव्हाच तुम्हाला भेटेल. हे तुम्ही असं पण वेअर करू शकता. बस खूप स्टाईल आहे ह्याला. करू शकतो. खूप स्टायलिंग करू शकतो. आता हे वाटतंय ना. आता आवडलं मग. पण ते स्वतः क्रिएटिव्हनेस तिने केलं. एवढंच करू शकतो. त्याच्यापेक्षा अजून डिफरंट काय नाही होऊ शकत. असू दे. आता आम्ही निघतोय गाईज. भेटूया. काय गिफ्ट घेतो. माझा आवाज बघू शकता तुम्ही. माझा आवाज परत बसलाय म्हणजे याचा अर्थ मी परत आजारी पडलेली आहे. आणि आम्ही जाणार आहे बर्थडेला फिरायला. सो गाईज जसं मी म्हटलं, मी मम्मी सोबत शिवानीचं बर्थडे गिफ्ट घ्यायला आली आहे रुचिरा ज्वेलर्समध्ये. आणि आम्ही डिसाईड करतोय, कन्फ्यूज होतोय काय घ्यायचं. सो लेट्स सी. मी गिफ्ट नाही दाखवणार आहे तुम्हाला कारण की मग आत्ताच रिव्हील होईल आणि शिवानी माझा ब्लॉग बघते. सो ती ब्लॉगमध्येच गिफ्ट बघून घेईल. म्हणून तिचा बर्थडे आता लवकरच आहे. 25ला तिचा बर्थडे आहे. सो जेव्हा मी देईल तेव्हा ऑब्व्हियसली ब्लॉगमध्ये बघा सरप्राईज काय असेल. आणि तिला पण सरप्राईज असेल. असं मंगळसूत्र घेऊ का शिवानीला. 800 ते खूप आहे. तर विचार करते की तिला ते मामा थोडंच नाही बेस्ट फ्रेंड आहे ना. बेस्ट फ्रेंड कडून मंगळसूत्र. शिवानी बोले बाई पहिले मुलगा तर शोध. शिवानी बोले इथे मुलगा नाही आणि ही मंगळसूत्र मला गिफ्ट करते. बोलेल मुलगा गिफ्ट कर मला. मग मंगळसूत्र गिफ्ट कर.
हे ना दाखवणार, इथे पण काहीतरी घेतलंय आणि इथे पण घेतलंय, ते पण ना दाखवणार. हे 2 गिफ्ट घेतलेत. बंद कर, बंद कर, तो बंद. सरप्राईज आहे. आता हे 2 गिफ्ट डिरेक्टली तुम्हाला बघायला मिळेल तिला बर्थडेला गिफ्ट देताना. केलेली आहे शॉपिंग, बर्थडेची पण शॉपिंग झाली आणि सोनलचं काहीतरी करायचं होतं चेनचं, ते पण आम्ही केलं. आणि सोनल इथेच आहे बाहेर तिच्या फ्रेंड्ससोबत खायला आली आहे ती. आणि आता मी आणि मम्मी परत घरी चाललो आहे. तर असंच होतं आजचा दिवस, क्लासमध्येच गेला ऑलमोस्ट. आणि आता जे काही शॉपिंग करायला तर भेटूया आपण आता नेक्स्ट दिवशीच. केक घ्यायला आलेले आणि केक घेतलेले आहेत. मला जे खायचं होतं त्यांचं मायक्रोवेव्ह बंद झालं आहे आणि मला गरम करून नाही भेटणार आहे. तुम्ही दोघी एवढा गेला कुठे होतात? चायनीजचे 2000 गेले. काय खाल्लात? फ्रँकी खाल्ली आणि मंचुरियन. मग आता काय तुमची इच्छा आहे परत तुम्हाला पाणीपुरी खायला यायचं आहे का आमच्यातली? मी घेते. ओ पाणीपुरी लवर, पाणीपुरी लवर या दोघी आहेत आणि ही तिसरी लवर पाणीपुरी. मी नाही आहे बाबा. आता या दोघी घेत आहेत आणि दाखवूच नको, मी एवढी घाण झाली, माझा कपाळ पूर्ण भरलं. मी छान दिसते. मी आतमधून काहीतरी खाऊ घेते. मला रसमलाई, रसमलाई ना हे सोन. नंतर गॉसिप कर, नंतर गॉसिप काय बघितलंच नाही मी. इकडची पाणीपुरी बेस्ट असते, आदर्श एक नंबर भारी लागते. आय लव्ह. आता ही खाते सोनू मधलं. चेहरा नाही दाखवत सोनू. छान आहे, मला आवडली बट मला नको आहे. बेंगॉली स्वीट्स अजून काय अजून खेळताय तुम्ही? हे लोक स्क्विड गेम खेळतायत बाबा बाबा बाबा. ग्रीन लाईट, रेड लाईट. बाबा बाबा. बाय बाय बाय. गुड मॉर्निंग गाईज. हाय नेक्स्ट डे आणि इथे मी ब्रेकफास्ट करते. मम्मीने केला आहे बीटरूटचा पराठा, चीजवाला, चीज बटर बीटरूट पराठा, बिकॉज फक्त बीटरूट मला नाही जमणार खायला. आणि सोनल अजून झोपली आहे एवढ्या आवाजात. पण आता TV युनिटचं काम चालू आहे इथेच समोर. रात्री नाही झोपली. हां खोकला येत होतं तिला भरपूर म्हणून ती रात्री झोपलीच नाही. आणि आता सकाळी झोपायला तर ऑब्विसली कामगार येतात, मग तेव्हा आवाजाने पण नाही येत झोप. सो असाच आमचं भरपूर असे आमचे दिवस गेलेत. म्हणजे महिना न्यू इयरपासून तर आम्ही नीट झोपलोच नाही असं मला पर्सनली फील होतं आहे. झोपली असेल पण स्टील मला असं फील होतं आहे की नीट जशी होते माझी तशी नाही नीट झोप झाली आहे. आणि वेट मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे इथे काम चालू आहे. मी ह्या साईडचं नाही दाखवत आहे कारण की तिथे थोडंसं झालं आहे काम. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. तर हे चालू आहे काम. ते बघू शकता गोपी भाऊ आलेली आहे आणि ती कोण बोलते ना किचन मधलं रसोई काहीतरी आहे डायलॉग. हा रसोडावाला डायलॉग. ती तिची सासू, ही सासू आणि ही तिची सून. गोपी भाऊनी लॅपटॉप मस्त नेसवली साडी, छान वाटते. अरे उसका घूंघट नहीं उठाने का, अभी अभी नई शादी हुई है उसकी. पती मारेगा सारी. तर आता आम्ही आलो आहोत लुक स्टुडिओ मध्ये. पाठी माणूस भांडत होता
इज इन बॅड मोड. हा एकदम पेटलेला. मी नाही ना. आणि आम्ही टाकू पण आलोय क्योंकि मुंह इतना गंदा है कि दिखाने लायक नहीं. माझा आहे भाई. अरे जोक मारते माझा पण. आली मोठी पार्ट्स ऑफ यू बघा. मस्त वाटतंय ना. पर्पल अँड पिंक. मस्त वाटतंय. आता बघा आता लुक स्टुडिओला आलोय. आता इंस्टेंट चेंज है रमजान. शिवानी का बर्थडे और हम कर रहे पैम्परिंग. काय नाही करणार आहे. स्पा. मला स्पा करायचा आहे बिकॉज आणि मला वॅक्स. जेव्हापासून केलंय त्याच्यानंतर काय केलंच नाही. मला स्पा वॅक्स आणि हिला स्पा मला वॅक्स आणि क्लीनअप. मला पण वॅक्स आहे. खूप महिने मी नाही केलं. आणि केस तर स्पा केलाच नाही सो म्हणून आलो आधी असंच जाऊ. सोनलचं हेअर स्पा झालेलं आहे. माझं काहीच नाही झालं. माझं फक्त वॅक्सच झालं. क्लीनअपसाठी मला पुन्हा यावं लागेल. आणि सोनलला बघा किती आंबे आलेत. आणि आता निघतोय. काय समजत नाही. प्लीज कॉमेंट करा ह्याची पण रेमेडी कोणाला माहिती असेल तर सजेस्ट करा. चला.